मी क्रिस्टन इथे राहायला येऊन वर्ष होत आलं होतं. इथे सर्व गोष्टी बदलल्या आहेत. किमान दिवसा तरी तसं वाटतं, पण एकदा रात्र झाली की सर्व गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्या भासू लागतात. जीवघेणा काळोख, मंतरल्यासारखी रात्र, मध्येच वाऱ्याने होणाऱ्या झाडांच्या पानांचा सळसळणारा आवाज काळजाचे ठोके चुकवून जातो आणि त्या खुर्चीवर ती अजूनही बसली आहे असंच भासतं. तिची आणि माझी ओळख पहिल्या दिवसापासूनची. मी इथे राहायला आले तेव्हा मला भेटली होती ती. पहिल्या नजरेत माझ्या डोळ्यात भरली. माझ्या मागच्या आयुष्याचा प्रवास फार खडतर होता. आई बाबा लहानपणीच गेले, त्यामुळे लहानपण जगलेच नाही मी. एका रात्रीत मोठी झाले आणि जबाबदाऱ्या सांभाळू लागले. आई बाबाशिवाय कोणी नव्हतं जगात. मग भांडायचं आणि रागवायचं तरी कोणावर, असा काट्यांचा प्रवास पार पाडत मी इथपर्यंत पोहोचले. आज माझं स्वतःचं घर मी घेतलं. शहरापासून लांब, गाड्यांमधून निघणारा तो विषारी धूर नाही, कोणाचा आवाज नाही, कोणीही कटकट करायला नाही, कोणाची गर्दी नाही, वर्दळ नाही, फक्त ही दाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, माणसांच्या त्या गजबजलेल्या गर्दीपासून लांब, कसं अगदी शांत आणि निवांत. हेच बघून मी इथे घर घेतलं. घर घेताना खूप अडथळे आले. एकटी मुलगी म्हणून कोणी घर देत नव्हतं. अखेर एक दिवस वर्तमानपत्रात ती जाहिरात वाचली आणि इथले दलाल मिस्टर डिकोस्टा यांच्याशी संपर्क केला. बोलायला अतिशय प्रेमळ वाटायचे, पण त्यांची बायको भेटली तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळाच भाव दिसत होते. जसं काही तिला खूप काही सांगायचं होतं मला, पण ती मुख्य होती. मिस्टर डिकोस्टाशी संपर्क केल्यावर मला घर घ्यायला इतके क्लेश झेलावे लागले नाहीत. सुरळीत सर्व झालं. अखेर मी घर घेतलं. घराच्या साफसफाईसाठी कामगार बोलावण्यात आले. प्रत्येकाकडे जातीने लक्ष देऊन मी त्यांच्याकडून साफसफाई करून घेत होते. त्या साफसफाईत मला ती बाहुली भेटली, अबोली. अबोलच ती, बाहुली आहे ना म्हणून. या बंगल्याचा जो पहिला मालक असेल कदाचित त्याची असावी. एका कामगाराने तिला कचऱ्यात फेकून दिलं. मी तिला उचलून आणून व्यवस्थित स्वच्छ केली आणि माझ्या बेडरूममधल्या आराम खुर्चीवर ठेवली. पाहता क्षणी माझ्या डोळ्यात भरली होती ती. तिच्यात एक वेगळं आकर्षण होतं. आता ह्या जगात माझं कोणीतरी आहे असं मला वाटू लागलं. उठता बसता, जेवता झोपताना तिला मी माझ्या जवळ ठेवू लागले. प्रत्येक वेळी ती जवळ लागायची. इतकं काय तर मी जेवायला बसले की त्यातलं थोडं तिला द्यायचे. प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत वाटून घ्यायचे. वाचणाऱ्यांना हसू येईल, पण माझं ह्या जगात कोणी नसल्याने तिला मी माझं विश्व बनवलं होतं. हळूहळू मला तिच्यामध्ये थोडाफार फरक जाणवू लागला. म्हणजे एके दिवशी मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण आली, म्हणून मी ढसाढसा रडायला लागले आणि तिला जवळ घेऊन झोपले. रडल्यामुळे डोकं जड झालं आणि लगेच झोप लागली, पण झोपेत ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे असं वाटत होतं. आईसुद्धा असंच कुरवाळायची. तिचा हात हातात घेऊन मी झोपले. तिच्यासोबत दिवस मजेत चालले होते. एका रात्री मी माझ्या टेबलवर बसून जरा काम करत होते. त्यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी अबोलीला सोबत घेऊन बसले. अर्थात टेबलच्या कडेला बसली होती ती. तशीच रोजसारखी माझ्याकडे हसत बघत होती. टेबल लॅम्प लावून माझं लिखाणाचं काम करत होते. ती जेमतेम माझ्यापासून 1 फुटाच्या अंतरावर टेबलवर बसली होती. काम करता करता एक नजर मी तिच्याकडे टाकली. तशीच हसतमुखाने माझ्याकडे बघत होती. 5 मिनिटांनी जरा डोळ्यांना थकवा जाणवू लागला, म्हणून मी चष्मा काढला आणि तो स्वच्छ पुसू लागले. परत एक नजर तिच्यावर टाकली. आता ती पहिल्यापेक्षा मला थोडी लांब भासत होती आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य बदलून त्यावर वेगळेच गंभीर भाव आले होते. सूर्य डोंगराआड मावळताना कसा तांबूस पिवळसर काळा दिसतो अंधारात, अगदी तिचा चेहरा तसा वाटत होता, भयंकर. जास्त काम करून माझे डोळे थकले असावे, म्हणून मी तिचा चेहरा असा दिसत असावा आणि काम करता करता माझा हात लागून ती किंचित बाजूला सरकली असावी असा अंदाज मी लावला. तिचा एक गालगुच्चा घेतला आणि पुन्हा कामाला लागले. काम करता करता कधी झोप लागली कळलं नाही. झोपेत काहीतरी हालचाल होण्याचा मला आवाज आला. मी डोळे उघडले तर पाहते तर काय, मी आराम खुर्चीवर होते. मला दरदरून घाम फुटला. जीवाची भयंकर धाकधूक होऊ लागली. काळजाचे ठोके वाढले आणि त्यात अबोली टेबलावर नव्हती. ते पाहून तर आणखीनच भयान वाटू लागलं. संबंध घर मी तिचा शोध घेतला, पण ती काही मला सापडली नाही. त्या रात्री संपूर्ण घर मला एखाद्या भल्या मोठ्या अजगरासारखं वाटू लागलं. कोणत्याही क्षणी मला ते गिळंकृत करून टाकेल असंच वाटू लागलं. सगळीकडे शोध घेऊन मी थकले आणि जीव रडकुंडीला आला. 2-4 आसवं गाळून मी पुन्हा झोपी गेले.
सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडेपर्यंत मी सकाळी झोपले. जाग आली तेव्हासुद्धा मला तिला शोधायची इच्छा होती. डोकं जड झालं होतं, हातपाय क्षीण झाले होते, भयंकर थकवा जाणवत होता. त्यामुळे प्रथम फ्रेश होऊन काहीतरी खाण्याचा विचार केला. अंघोळीला निघाले होते इतक्यात जोरजोरात कोणतरी दरवाजा ठोठावण्यात आला. मी दरवाजा उघडला तर समोर डिकोस्टा होत्या. नेहमीप्रमाणे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. त्यांच्या पाठून मिस्टर डिकोस्टा आले. रात्रीच्या घडलेल्या प्रकाराचा ते शहानिशा करायला आले होते. एक निर्जीव बाहुलीचा मी शोध घेत होते ही गोष्ट जर मी त्यांना सांगायला गेले असते तर ते त्यांना कधीच पटलं नसतं. म्हणून मी माझ्या कामाचा एक पेपर हरवला आणि तोच मी शोधत होते इतकंच मी सांगितलं. रात्रीचे हिंस्र प्राणी बाहेर फिरत असतात, तुम्ही सांभाळून राहा इतकेच ते बोलले आणि निघाले. माझे स्नानादिविधी आटपून मी पुन्हा तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. घरात तर ती मला कुठे सापडली नाही. गावातील आदिवासींची पोरे टवाळ होती. त्यांना चोऱ्यामाऱ्या करायची सवय. कदाचित त्यांनी उचलून नेली असावी अशी कल्पना माझ्या मनात आली. म्हणून मी शोध घ्यायला विचार केला. जंगल जवळ असल्यामुळे वेळीअवेळी पावसाची बरीच शक्यता असायची, म्हणून सोबत छत्री घेतली. अंगात जॅकेट चढवून निघाले. नोव्हेंबर महिना चालू होता, पण वनविभाग जवळ होता म्हणून अजूनही पाऊस पडायचा. मी निघाले तेव्हा रस्ते ओले होते. कदाचित आत्ताच पाऊस येऊन गेला असावा. दुपार असूनही झाडांच्या सळसळत्या पानांमुळे आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे गारवा जाणवत होता. पक्ष्यांचा किलबिलाट नादमाधुर्य पसरवत होते. अर्धनग्न आदिवासी बाया टोपल्या विणण्यात आणि मडकी घडवण्यात व्यस्त होत्या. काम करता करता त्यांचे मंजूळ स्वर फार गोड वाटत होते. दूर कुठून तरी चर्चमधून घंटेचा स्वर मधुरकानी पडत होता. पण ह्या सर्वांचे मला भान नव्हते. मी फक्त आणि फक्त अबोलीच्या शोधात होते. किती पावले मी चालले असेल कुणास ठाऊक, पण नकळत मी जंगलात पोहोचले. चालता चालता कधी संध्याकाळ झाली कळलं नाही. हळूहळू सूर्य डोंगराच्या आड जाऊन अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. मनुष्यवस्ती तर कोसो दूर राहिली होती. रातकिड्यांचा आणि पिंगळ्यांच्या चेकाळण्याचा आवाज इतका येत होता, भयान शांतता पसरली होती. मी चालत चालत मुख्य रस्ता शोधू लागले, पण काही केल्या सापडेना. अगदी चकवा लागल्यासारखं झालं. माझ्याकडे टॉर्चसुद्धा नव्हता, म्हणून खूपच पंचायत झाली होती. बिचारी कुठे असेल माझी अबोली? एखाद्या हिंस्र श्वापदाने तिचे तुकडे तर केले नसावेत. विचारच येऊन भीती वाटू लागली. चालत चालत जंगलाच्या अगदी मधोमध येऊन पोहोचले. एका मंदिरासारख्या ठिकाणी पोहोचले. तिथले भग्न झालेले अवशेष पाहून हे कदाचित 100पेक्षा जास्त वर्ष जुनं असावं असा अंदाज मी लावला. जिथे तिथे कोळ्यांनी आपली जाणी विणून ठेवली होती. वटवागळांचा थवा डोक्यावर धुमाकूळ घालत होता. जागोजागी शिलालेख लिहिलेले आढळले, पण त्यावर भाषा आणि चित्रे वेगळीच होती. अशी चित्रे मी पहिल्या वेळेस पाहत होते आणि भाषा तर अगदी समजण्याच्या पलीकडचीच मुख्य म्हणजे त्यात बायांच्या चित्रांचा जास्त समावेश होता. त्या छोट्या छोट्या चित्रांमध्ये बायकांचे जास्त हावभाव रेखाटले होते, पण ते हावभाव सामान्य बायकांसारखे नव्हते. त्यांच्यात काहीतरी वेगळेपणा होता, पण अंधारात मी नीट त्यांचं निरीक्षण करू शकले नाही. त्या जर्जर जमिनीवर चालताना कितीतरी कीटक पायाखाली चिरडत होते. झाडाची एक फांदी त्या मंदिराच्या मुख्यद्वारावर आली होती. त्यावर अजगराचं पिल्लू झोके घेत होतं. दार भव्य होतं, विशाल. मला जायला जागा होती. मी आत शिरले. मंदिराचं छत अर्धवट तुटलेलं असल्याने त्यातून चांदणं दिसत होतं. रात्रीचे 7 वाजले असतील. अजून इतकी रात्र झाली नाही म्हणून मला हायसे वाटले. मी आता पाऊल टाकले. आत पाऊल टाकतात जवळजवळ 100 मीटर अंतरावर एक भव्य दिव्य मूर्ती दिसली. तीही खूप प्राचीन आणि पाषाणाची असावी. कोणत्या देवताची आहे हे लक्षात आले नाही. जंगलाच्या इतक्या मधोमध असूनसुद्धा त्या मूर्तीच्या भोवती मेणबत्त्या तेवत होत्या. माझी नजर मूर्तीच्या खाली गेली. एक बाई संपूर्ण नग्न अवस्थेत तिथे बसली होती आणि मेणबत्त्या पेटवत होती. ती बाई दिसायला खूप घाण आणि विक्षिप्त होती. चेहरा इतका विद्रूप होता की त्यावर असं कोणीतरी ॲसिड फेकलं असावं असंच वाटत होतं. नाक मोठं, केस कोरडे नितंबापर्यंत, हातसुद्धा तितकेच लांब. मेणबत्त्या पेटवून झाल्यानंतर अंगात वारं भरल्याप्रमाणे चाळे करू लागली. तिच्या हातात एक कट्यार होती. त्याच्याने स्वतःच्या शरीरावर घाव घालत होती. ठिकठिकाणी घाव घालून झाल्यानंतर संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. तिच्याकडे एक मानवाच्या कवटीसारखी कवटी होती. त्यात तिने रक्त साठवलं आणि त्या मूर्तीच्या चारही बाजूंनी ते अर्पण करू लागली. तिने काहीतरी मंत्र पुटपुटले आणि रक्ताचं एक रिंगण तयार केलं. त्या रिंगणाच्या बाहेर पडली. तिथे आपोआप एक खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यात भयंकर आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. बघता बघता क्षणार्धात तिने त्यात झेप घेतली. पुढे काय होईल हे बघण्यासाठी मी पुढे सरसावले. पावलं टाकू लागले. थोड्या वेळाने ती बाई जशीच्या तशी खड्ड्याच्या बाहेर पडली आणि तिच्या अंगावर कुठे कापल्याचं निशाण नव्हतं. तिला तशी पाहून मी भलतीच घाबरले. पायाखालची जमीन सरकली. त्या बाईची नजरसुद्धा माझ्यावर गेली. मी जोरात किंचाळले,
ब्लॅक फिलिप. तसा एक बारशिंगा माझ्या पाठी येऊन उभा राहिला. त्याच्या टापांच्या आवाजाने मी मागे वळून पाहिले. तो बारशिंगा खूप काळा आणि धिप्पाड होता. जणू काही तो माझा काळच बनून आला होता. त्याच्या तोंडात त्याने काहीतरी वस्तू पकडून ठेवल्यासारखी मला वाटत होती. त्याने ती माझ्या दिशेने भिरकावली. मी बरोबर माझ्या पायाशी येऊन पडली. मी उचलली आणि पाहते तो अबोली होती. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही, पण संकट माझ्या अंगावर तिन्ही दिशांनी आलं होतं. तो बारशिंगा, ती बाई आणि ह्या जंगलाचा रस्ता मला माहीत नव्हता. पण बारशिंग्याने नागपुड्या फुगवल्या. त्याच्या टोकदार खुरांनी माती उडवत तो माझ्या दिशेने झेप घेऊ लागला. मी प्राणपणाला लावून मंदिरातून बाहेर पडले. अबोलीला उराशी कवटाळून वाट फुटेल तिकडे धावत सुटले. एका मोठ्या वडाच्या झाडापाठी लपून बसले. तो आम्हाला इथे तिथे शोधू लागला. तो पुन्हा आला, त्या दिशेने वळला आणि गेला. तो गेला याची खात्री करून जीव मुठीत धरून मी पुन्हा पळत सुटले. अखेर मुख्य रस्त्यावर आले आणि झपाझप पावले टाकू लागले. लांबून एका जीपमधून एक तरुण येताना दिसला. मला पाहून त्याने गाडी थांबवली. त्याने फॉरेस्ट ऑफिसर असल्याचे सांगितले. मला त्याच्यावर विश्वास नव्हता, म्हणून त्याने मला त्याचं ID कार्ड दाखवलं. जॉनी स्मिथ असं नाव होतं त्याचं. माझी खात्री झाल्यावर मी गाडीत बसले आणि घराचा पत्ता सांगितला. त्याने इतक्या रात्री जंगलात येण्याचं कारण विचारलं, तर मी रस्ता भरकटले होते इतकंच सांगितलं. खूप रात्र झाली होती आणि घर पण लांब होतं, म्हणून त्याने मला त्याच्या घरी थांबण्याचा आग्रह केला. मी सुद्धा खूप थकले होते. पोटात हत्ती, घोडे, उंदीर उड्या मारत होते. आणखी प्रवास करण्याची माझ्यात टाप नव्हती, म्हणून मी त्याचा आग्रह मान्य केला. फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्याचं घर जवळ होतं. घर फक्त तो आणि आजोबा होते. त्याचे आईवडील परदेशी काम करायचे. एक मोलकरीण येऊन घरातलं सर्व काम आणि जेवण बनवून जायचे. त्याने मला अंघोळीला पाणी आणि त्याचे शर्ट घालावयास दिले. अंघोळ करून मी आले आणि तो शर्ट घातला तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसू लागला. तो का हसतो हे मला कळलं. मी सुद्धा हसले. त्याने खूप प्रेमाने मला जेवण वाढलं. रात्रीचं जेवण गप्पा गोष्टीत अधिक रुचकर लागलं. आजोबा आधी मिलिटरीमध्ये होते. तिथलं किस्से सांगत होते. त्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता डोळ्यांवर झोपेची धुंदी येऊ लागली. त्याने मला झोपण्यासाठी त्याचा गेस्ट रूम दिली. दिवसभराच्या धावपळीने मी खूप थकले. त्याने झोपताना माझ्या अंगावर ब्लँकेट टाकली. इतकी आपुलकी पहिल्या वेळेस कोणीतरी माझ्यावर दाखवत होतं, म्हणून मला भरून आलं. सकाळी त्याने बेडटी देऊन मला उठवलं. मी स्नान उरकलं. त्याची मोलकरीण आली. जॉनीने तिला माझ्यासाठी पण नाश्ता बनवायला सांगितला. ती हो म्हणून आत गेली आणि येशूच्या फोटोसमोर मेणबत्ती जाळून प्रार्थना करू लागली. मला कसे तरी होऊ लागले, म्हणून मी जॉनीला तिथून मला लवकर सोडवण्यास सांगितले. त्याने गाडी काढली आणि मला घरी सोडलं. त्याला मी माझ्या घरी चहा घेण्यासाठी आग्रह केला. तो बसला. चहा बनवता आमच्या गप्पा रंगात आल्या. चहा उकळल्यावर त्याला चहा दिला आणि मीही घेतला आणि अबोलीला दिला. अबोलीला चहा दिलेला पाहून तो मोठ्याने हसू लागला. हसता हसता अचानक चहा त्याच्या कपड्यांवर सांडला. मी लगेच उठले आणि साफ करू लागले. गरम चहा हातावर सांडल्याने हात थोडा भाजला. मी फर्स्ट एड किट आणून त्याला कापसाने औषध लावून दिले. त्याने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्या डोळ्यात पाहू लागला. मी हात झटकन मागे घेतला. तो सुद्धा उठला आणि कामाला निघाला. आता रोज तो मला पाहण्यासाठी, माझी विचारपूस करण्यासाठी येऊ लागला. तो माझी खूप काळजी घ्यायचा. डिकोस्टा दाम्पत्याला सुद्धा तो खूप आवडायचा. आम्हा दोघांसाठी ते रोज काही ना काही खायला घेऊन येत. आता आईवडिलांची उणीव भासत नव्हती. अबोलीला मी कपाटात बंद करून टाकली. आमच्या प्रेमाची कळी हळूहळू फुलू लागली. जशी दोघांची मनं जुळली तशी आमच्या शरीरांनाही एकमेकांशी सलगी करायला वेळ लागला नाही. त्यानंतर एके दिवशी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. माझंसुद्धा प्रेम असल्याने मी नकार देऊ शकले नाही. ही आनंदाची बातमी डिकोस्टांना पण सांगितली. अचानक लगेच दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या मृत्यूची बातमी आली. गाडीचे ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाच्या बाजूला बसून मी ढसाढसा रडू लागले. माझे संपूर्ण जग संपल्यासारखं वाटू लागले. आजोबा माझी समजूत काढत होते. तो गेल्यानंतर त्याची खूप आठवण यायची. कधीकधी मी आजोबांना भेटायला जायचे. ते मला त्यांच्या घरी राहण्याचे सुचवायचे, पण जॉनी पहिला तिथे राहायचा. त्याची खूप आठवण त्या घरात होती, म्हणून माझं मन भरून यायचं आणि मी आजोबांना नकार द्यायचे. पुन्हा खूप एकटी झाले होते मी. माझ्या काळजावर झालेल्या जखमांचे घाव भरून काढण्यासाठी मी पुन्हा अबोलीचा आधार घेतला. तिला कपाटातून काढली. तशीच हसतमुख होती. तिला पाहून मी प्रसन्न झाले, पण मला
घेरी यायला लागली, गरगरत होतं, पोटात दुखू लागलं, उलटीसारखं होऊ लागलं. बेसिनमध्ये उलटी करायचा प्रयत्न केला पण कोरड्या उलट्या होऊ लागल्या. मी समजून गेले, मला दिवस गेले होते. मन पुन्हा खूप आनंदी झालं. श्रावणात रानावनात मोर नाचावा तसे ते हिंदोळे घेऊ लागले. जॉनीची शेवटची निशाणी तर माझ्याकडे राहिली या गोष्टीचे खूप खूप समाधान होते. पण ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. ह्या बाळाला मी जन्म देण्याचे ठरवले. ही गोष्ट फक्त मी डिकोस्टा आणि त्यांच्या बायकोला सांगितली. त्यांना खूप आनंद झाला. ह्या ना त्या कारणाने त्यांचे घरी येणे वाढू लागले. ते माझी काळजी घेऊ लागले. जॉनीच्या आजोबांना खूप सांगावेसे वाटत होते पण त्यांनी त्यांच्याकडे राहण्याचा आग्रह केला असता म्हणून त्यांना सांगितलं नाही. 9वा महिना संपत आला. पोट खाली गळू लागलं. कदाचित काही दिवसात बाळ येणार होतं. आता खूप उत्सुकता लागली होती. एके रात्री अबोलीला बिलगून मी झोपले होते. झोपेत काही माणसे मला उचलून नेत आहेत असे भासत होते आणि खरंच तसं होतं. मला कॉफिनमधून टाकून काळे कपडे परिधान केले आणि काही लोक मला जंगलाच्या दिशेने घेऊन चालले होते. मी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण नाईलाज होता. माझं तोंड आणि हातपाय त्यांनी बांधलं. मला त्याच जुनाट मंदिरात नेण्यात आले. तिथे मी आणि अबोली फसलो होतो. त्या काळे कपडे परिधान केलेल्या माणसांनी मला कॉफिनमधून काढलं आणि एका ठिकाणी एक रक्ताचं रिंगण बनवलं होतं तिथे झोपवलं. माझ्यासमोर मिस्टर डिकोस्टा आले. ते माझ्या पायथ्याला बसले. त्यांनीही काळे कपडे घातले होते. नेहमी ते आदर्श गृहस्थ वाटायचे पण आज त्यांचे रूप खूपच भयानक वाटत होते. ते उठले आणि माझ्या अंगावर कसले पाणी शिंपडू लागले. अचानक माझ्या आजूबाजूला कुठून तरी नग्न बाया प्रकट झाल्या आणि अंगात आल्यासारख्या आढेवेढे घेऊ लागल्या. त्या बायकांमध्ये त्या दिवशी बाईसुद्धा होती. मिस्टर डिकोस्टा पुन्हा माझ्याजवळ आला. माझ्या पायथ्याशी बसला. क्षणार्धात त्याने त्याचा संपूर्ण हात अंतर्भागात घालून माझ्या पोटातला गर्भ काढून घेतला. मी जोरात किंचाळले. हळूहळू डोळे मिटू लागले. तरीही माझ्या बाळासाठी मी अजूनही तग धरून होते. त्या नराधमाने माझं बाळ उचललं आणि एका मोठमोठी नखे असलेल्या बाईकडे दिलं. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून डिकोस्टाची बायको होती. तिनेसुद्धा काळे कपडे परिधान केले होते. ती खूप विक्षित आणि भयंकर दिसत होती. तिने बाळावर काहीतरी मंत्र पुटपुटले आणि त्याचे कित्येक तुकडे करून टाकले. माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होऊ लागले. तिने ते तुकडे त्या नग्न बायांच्या हातात दिले आणि त्या सर्वांमध्ये वाटू लागल्या. माझ्या बाळाचे असे हाल बघून काळीज तुटत होतं पण मी सुद्धा मृत्यूच्या दारात होते. काही करू शकत नव्हते. इतक्यात मला त्या भव्य सैतानाच्या मूर्तीच्या पायथ्याशी अबोली दिसली. मरताना कोणीतरी आपलं आहे याचं समाधान वाटू लागलं. पण मिसेस डिकोस्टा अबोलीच्या जवळ गेली आणि तिने त्यापुढे जे केलं ते पाहून मला मरण यातना बऱ्या वाटल्या. तिने माझ्या बाळाचं हृदय घेतलं आणि अबोलीच्या हातात दिलं आणि मला इतके दिवस निर्जीव वाटणारी ती कोमल बाहुली तिने माझ्या बाळाचं हृदय मटणाचे लचके तोडून खावे तसं खाल्लं. माझं काळीज अगदी तिळतीळ तुटत होतं. असं वाटत होतं त्या अबोलीचा जीव घ्यावा पण मी तरी काय करणार. आणि ती सैतान असल्याने तिची ताकद माझ्यापेक्षा अफाट होती आणि मी मृत्यूच्या दारात होते. त्यामुळे तिच्यासमोर माझा निभाव लागला नाही. तिने माझ्या बाळाचं काळीज खाल्लं आणि काही घटका गेल्या असतील तोच तिथे सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं आणि इकडे काही क्षणात अबोलीचं एका काळे कपडे धारण केलेल्या बाईमध्ये रूपांतर झालं. ती बाई सैतान होती पण दिसायला खूप आकर्षक होती. जगातला कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल, तिला रूपाला भुलेल असं तिचं सौंदर्य. पण ती मायावी होती. माझ्यासमोर येऊन ती उभी राहिली. मला तिला मारताना शिव्याशाप द्यायच्या होत्या पण आता माझ्यात बोलण्याची ताकदसुद्धा उरली नव्हती. डोळ्यासमोर अंधारी येत होती. शरीर पूर्ण निकामी झालं होतं. हृदय तितकं धडधडत होतं पण त्या चांडाळणीला माझ्याकडून ते सुद्धा हवं होतं. तिने मोठमोठी नखे असलेला हात माझ्या छातीत खुपसला आणि माझं हृदय काढून घेतलं. सर्वांना दाखवत ती मोठमोठ्याने हसू लागली. संपूर्ण जंगलात घुमेल इतका प्रचंड मोठा आवाज होता. सामान्य माणसाच्या तर कानाचे पडदे फाटले असते. मी क्षणार्धात गतप्राण झाले. माझ्या शरीराला मुक्त करून मी हवेत उडाले. मी त्यांना काही करणार इतक्यात त्या चांडाळ डिकोस्टाने माझ्या बाजूला एक गोलाकार आवरण बनवलं आणि त्यात मला कैद केलं. माझा गतप्राण झालेला देह आणि माझ्या बाळाचं सांडलेलं रक्त बघून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यात त्यात नग्न चिटकिणींमधील एक समोर आली. तिच्या हातात एक मोठं तबकासारखं ताट होतं. त्यात कसल्याशा काळ्या जादू करणाऱ्या बऱ्याच वस्तू ठेवल्या होत्या. त्यात अबोलीने म्हणजे त्या महाचिटकिणीने माझं हृदय ठेवलं. ते तबक तिने आपल्या हातात घेतलं आणि सरकन हवेत उडी मारली. ती थेट त्या सैतानाच्या मूर्तीच्या डोक्यापाशी पोचली. तिने कसलेसे मंत्र पुटपुटले. त्याला माझ्या आणि माझ्या बाळाच्या रक्ताचा अभिषेक केला. माझं हृदय हातात घेतलं आणि टोकदार नखांनी त्या हात घातला आणि पाहते तो काय अप्रतिम असा दिसणारा एक
हिऱ्यासारखा खडा तिने त्यातून काढला. तो खूप प्रकाशित होता. त्याने तो सैतानाच्या मुकुटावर चढवला. पण त्या मुकुटाची आणखी एक वेगळी गोष्ट वाटली. त्यात हिऱ्यासाठी आणखी बऱ्याच रिक्त जागा होत्या. तो सैतान त्यांच्यावर प्रसन्न झाला. त्या मूर्तीने डोळे उघडले आणि वेगळ्याच भाषेत काहीतरी वर देऊन निघून गेला. पुन्हा ती मूर्ती पूर्ववत झाली. आता त्यांनी मला एका आरशात कैद करून ठेवलं. मला इथून नाही काढलं तरी चालेल, पण परत ह्या जागायचा, खास करून तिचा कोणी बळी पडू नये इतकीच इच्छा. ती अजून तशीच खुर्चीवर बसली आहे, कोणाच्या तरी नवीन निष्पाप जीवाच्या शोधात.